बिग बॉस मराठी सीझन 5चा अजून एक नवीन प्रोमो आलेला आहे मित्रांनो। आणि रितेश भाऊ खूपच चिडलेले आहेत आणि निक्कीची खतरनाक शाळा घेतलेली आहे आणि निक्कीला खूप काय बोललेले आहेत रितेश भाऊ। बघूया, जाणून घ्या व्हिडिओमध्ये काय बोलले आहेत निक्कीला रितेश भाऊ। आणि पहिला तर रितेश भाऊने सगळ्या सदस्यासमोर असं आवाहन केलं की मी रितेश देशमुख आहे आणि मला तुम्ही कोणीही हलक्यात घेऊ नका। आणि निक्कीला पण रितेश भाऊने हेच सांगितलं आहे की निक्की मला तू हलक्यात घेऊ नकोस। आणि निक्कीला हे बोलताना दिसलेले आहेत रितेश भाऊ की निक्की तुझे कान हलके आहेत, तू हलक्या कानाची आहेस आणि त्याप्रमाणे निक्की तुझी बुद्धी पण हलकी आहे आणि तू हलक्या बुद्धीची आहेस। मी जे काय सांगतो ते आज ऐकून घे तू। ह्यावर निक्की शांतपणे ऐकत होती रितेश भाऊंचं आणि रितेश भाऊ त्यावर एक बोलले आहेत की तू सगळ्यांना बोलत असतेस ना दनादन दनादन, आणि ते कशामुळे का तुला आज मी सांगतो। रितेश भाऊ निक्कीला बोलताना दिसलेले आहेत की सगळे घरातील फक्त तुला चालवतात, तू स्वतःच्या डोक्यानं काहीच करत नाहीस, तू फक्त घरातल्यांच्या लोकांच्यावर चालतीस। कसं काय मी सांगतो तुला, घरातील लोक तुला फक्त उचकवतात आणि तुला फक्त एक चावी देतात। कसली चावी माहीत आहे ना? माकड बघितले ना, माकडाला चावी दिल्यानंतर माकड काय करते माहीत आहे काय? असा निक्कीला प्रश्न विचारला रितेश भाऊने आणि सगळ्या सदस्यांचं रिॲक्शन बघण्यासारखं होतं। आणि निक्कीला बोलले रितेश भाऊ की जसं माकडाला चावी दिली जाते ना, माकड कसं टाळ्या वाजवतं दन 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 नाचतं ना, तसं तुझं घरात चालू आहे। घरातील सदस्य तुला चावी देत आहेत आणि तू दनादन 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 माकडासारखं नाचत आहेस। हेच चालू आहे घरामध्ये। आणि निक्कीला दनादन शाळा घेतलेली रितेश देशमुख खतरनाक शाळा घेतलेली आहे आणि आज निक्की पण रडायला लागेल असं वाटतंय। मित्रांनो नक्की बघा आजचा एपिसोड बघायला नक्की मजा येईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशा नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।